हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण डेली यूज वर्ड मीनिंग बघणार आहोत. रोज बोलले जाणारे शब्द. आपल्याला जर इंग्लिश बोलायला शिकायचं असेल तर आपल्याला शब्द माहित असणे गरजेचं आहे. तर आज या व्हिडिओमध्ये आपण रोज जे शब्द आपण बोलतो ते बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. आजचा आपला पहिला वर्ड आहे फोबिया. फोबिया म्हणजे एखाद्या गोष्टीची अकारण वाटणारी भीती. उगीचच त्याची आपल्याला भीती वाटत असते. तो एक प्रकारचा आजार पण आहे, त्याला म्हणतात फोबिया. नेक्स्ट वर्ड आहे गार्निश. गार्निश म्हणजे सजवणे. गार्निश सजवणे. समजा आपल्याला एखादी डिश सजवायची असेल, म्हणजे पदार्थ बनवलाय आणि ती सजवायची आपल्याला, तर त्यावेळी आपण हा शब्द यूज करू शकतो गार्निश. गार्निश म्हणजे सजवणे. एग्नी. एग्नी म्हणजे व्यथा किंवा वेदना किंवा अति दुःख, जास्त दुःख झालं असेल तर त्यासाठी हा शब्द वापरला जातो एग्नी. नेक्स्ट वर्ड बघूया बिट्रे. बिट्रे म्हणजे विश्वासघात करणे. बिट्रे म्हणजे विश्वासघात करणे किंवा एखाद्याला धोका देणे म्हणजे बिट्रे. ॲरोगंट. ॲरोगंट म्हणजे अहंकारी. एखादी व्यक्ती जरा अहंकारी असते किंवा गर्विष्ठ असते, किंवा तुम्हाला म्हणायचं असेल ती व्यक्ती जरा जास्तच मगरूर आहे, तर मगरूर सुद्धा त्याला हा शब्द वापरला जातो. ॲरोगंट म्हणजे अहंकारी, गर्विष्ठ आणि मगरूर यासाठी वापरला जातो. नेक्स्ट वर्ड बघूया इमिटेट. इमिटेट म्हणजे अनुकरण करणं किंवा एखाद्या गोष्टीची नकल करणं. इमिटेट. वर्शिप. वर्शिप म्हणजे पूजा करणे. वर्शिप पूजा करणे किंवा आराधना करणे, त्याला वर्शिप हा शब्द वापरला जातो. जेन्युन. जेन्युन म्हणजे खरा. जेन्युन म्हणजे खरा. बेली. बेली म्हणजे पोट किंवा उदर, त्याला बेली हा शब्द वापरला जातो. ब्लफ. ब्लफ म्हणजे एखाद्याला थाप मारणे किंवा धोका देणे किंवा मग फसवणे, त्यासाठी ब्लफ हा शब्द वापरला जातो. सपोज. सपोज म्हणजे समजा. सपोज तुम्हाला एखादी गोष्ट सांगायची आहे, तुम्हाला असं म्हणायचंय समजा मी असं केलं तर तिथं त्या ठिकाणी तुम्ही हा वर्ड यूज करू शकता सपोज म्हणजे समजा. अफ्रेड म्हणजे भ्यायलेला. भीती, त्याला भीती वाटती असा, भ्यायलेला. अफ्रेड. ॲडमायर म्हणजे स्तुती करणे, प्रशंसा करणे, त्यासाठी ॲडमायर हा वर्ड यूज केला जातो. ॲडमायर म्हणजे प्रशंसा करणे किंवा स्तुती करणे किंवा कौतुक करणे. अबॅन्डन. अबॅन्डन म्हणजे सोडून देणे. अबॅन्डन म्हणजे सोडून देणे किंवा त्याग करणे. अबॅन्डन. एस्केप. एस्केप म्हणजे सुटका होणे किंवा निसटणे. एस्केप सुटका होणे किंवा निसटणे. फ्लोर. फ्लोर म्हणजे मजला किंवा फरशी, म्हणजे फर्स्ट फ्लोअर, सेकंड फ्लोअर, तसा हा शब्द यूज केला जातो. आणि फरशीसाठी सुद्धा हा शब्द यूज केला जातो, म्हणजे जमीन, फरशी. तर आपण कसं म्हणतो डोंट स्पीट ऑन द फ्लोर, म्हणजे फरशीवर थुंकू नका. डोंट स्पीट ऑन द फ्लोर. तसं फ्लोर म्हणजे मजला किंवा फरशी. फ्लावर. फ्लावर. फ्लावर म्हणजे पीठ, एखाद्या धान्याचं पीठ, त्यासाठी हा शब्द वापरला जातो फ्लावर. कोऑपरेट. कोऑपरेट म्हणजे सहकार्य करणे. कोऑपरेट म्हणजे सहकार्य करणे. नेक्स्ट वर्ड आहे स्प्रेड. स्प्रेड म्हणजे पसरवणे. स्प्रेड म्हणजे पसरवणे. आपण ब्रेडवर बटर वगैरे पसरवतो किंवा जॅम पसरवतो, तर त्यासाठी हा वर्ड यूज केला जातो स्प्रेड. ड्युरिंग. ड्युरिंग म्हणजे च्या दरम्यान. ड्युरिंग म्हणजे च्या दरम्यान, एखादी गोष्ट चालू असताना त्या गोष्टीच्या दरम्यान म्हणजे ड्युरिंग. फॅमिलियर. फॅमिलियर म्हणजे परिचित असणे. फॅमिलियर म्हणजे परिचित असणे किंवा माहित असणे. फॅमिलियर. लेटर. लेटर म्हणजे नंतर. लेटर म्हणजे नंतर. आणि आफ्टर म्हणजे सुद्धा नंतर होतो. आफ्टर म्हणजे नंतर किंवा मागोमाग, पाठोपाठ, यासाठी अशा पद्धतीने त्याचा यूज होतो. बीट. बीट म्हणजे थोडंसं किंवा लहान तुकडा. बीट म्हणजे थोडंसं किंवा लहान तुकडा. लोनली. लोनली म्हणजे एकाकी किंवा एकटा. लोनली एकाकी किंवा एकटा, किंवा ज्याला मित्र नाहीयेत असा. ब्रिंग. ब्रिंग म्हणजे आणणे. ब्रिंग म्हणजे आणणे किंवा घेऊन येणे. ब्रिंग. पेन. पेन म्हणजे वेदना. पेन म्हणजे वेदना,
किंवा पेन म्हणजे फक्त काहीतरी लागलंय आणि मग ते दुखतंय, वेदना होतात आहे, यासाठी फक्त वापरला जात नाही, तर पेन म्हणजे तुम्हाला शारीरिक वेदना पण होतीये आणि मानसिक वेदना ह्याला सुद्धा आपण पेन हा शब्द वापरू शकतो. क्रेझी, क्रेझी म्हणजे वेडा. एखाद्या गोष्टीसाठी एखादा खूपच वेडा असतो किंवा त्याला एखाद्या गोष्टीचं जास्त आकर्षण असतं, तर त्यासाठी सुद्धा हा क्रेझी हा शब्द यूज केला जातो. सिंपल, सिंपल म्हणजे साधा सोपा म्हणजे सिंपल. सर्वंट, सर्वंट म्हणजे नोकर, सर्वंट म्हणजे नोकर. नॉईस, नॉईस म्हणजे गोंगाट किंवा गोंधळ, गोंगाट. सर्च, सर्च म्हणजे शोधणे, सर्च म्हणजे शोधणे. हेजिटेट, हेजिटेट म्हणजे संकोच, हेजिटेट म्हणजे संकोच, म्हणजे एखादी गोष्ट करायला काकू करणे म्हणजे किंवा नानू करणे, की करायला नको असणे किंवा संकोचणे, ही कशी करू असं, त्यासाठी हेजिटेट हा शब्द यूज केला जातो. हार्डली, हार्डली म्हणजे क्वचितच, हार्डली म्हणजे क्वचितच. समजा तुम्ही एखाद्या ठिकाणी कधीतरी जात असाल, हार्डली तुम्ही त्यावेळी हा शब्द यूज करू शकता. हार्डली मी कधीतरी जातो तिथं म्हणजे जवळजवळ नाहीच, क्वचितच कधीतरीच जातो मी, जवळजवळ नसल्याच जमा, त्यावेळी हार्डली हा शब्द यूज करा. अटेन्शन, अटेन्शन म्हणजे लक्ष द्या, अटेन्शन. बिलीव, बिलीव म्हणजे विश्वास ठेवणे, बिलीव म्हणजे विश्वास ठेवणे किंवा खरे मानणे, एखादी गोष्ट खरी मानणे. रिस्पेक्ट, रिस्पेक्ट म्हणजे आदर, एखाद्याविषयी आदर, रिस्पेक्ट. डेझर्ट, डेझर्ट म्हणजे वाळवंट, डेझर्ट म्हणजे वाळवंट. ओशन, ओशन म्हणजे महासागर, ओशन म्हणजे महासागर. इन्क्लूड, इन्क्लूड म्हणजे समाविष्ट करणे, इन्क्लूड म्हणजे समाविष्ट करणे. डिझायर, डिझायर म्हणजे इच्छा, म्हणजे एखाद्या गोष्टीची तीव्र इच्छा असणे किंवा एखादी गोष्ट हवी असणे, त्यासाठी डिझायर हा वर्ड यूज केला जातो. डिझायर म्हणजे इच्छा. लिटरली, लिटरली म्हणजे खरोखरच, हे अतिशयोक्तीने म्हणलेलं नसतं, तर ते खरोखर म्हणलेलं असतं, लिटरली. डिस्क्राईब, डिस्क्राईब म्हणजे वर्णन करणे, एखाद्या गोष्टीचं वर्णन करणे, डिस्क्राईब. रिपीट, रिपीट म्हणजे पुनरावृत्ती करणे, रिपीट एखाद्या गोष्टीची पुनरावृत्ती करणे, रिपीट तेच तेच करणे म्हणजे रिपीट. लिव, लिव म्हणजे सोडणे, लिव. कम्पेअर, कम्पेअर म्हणजे तुलना करणे, कम्पेअर म्हणजे तुलना करणे, एखाद्या गोष्टीची तुलना करणे दुसऱ्या गोष्टीबरोबर. प्रँक, प्रँक म्हणजे खोड्या करणे, प्रँक खोड्या करणे किंवा मजाक करणे, त्याला प्रँक हा शब्द यूज केला जातो. लेझीनेस, लेझीनेस म्हणजे आळस किंवा आळशीपणा, लेझीनेस आळस किंवा आळशीपणा. सजेशन, सजेशन म्हणजे सूचना, सजेशन म्हणजे सूचना. आपण एखादी माहिती सांगितल्यानंतर आपण विचारतो की नाही, याच्यावर तुझं काय सजेशन आहे, सजेशन म्हणजे सूचना. डायजेशन, डायजेशन म्हणजे पचन होणे, डायजेशन म्हणजे पचन होणे. स्वेलिंग, स्वेलिंग म्हणजे सुजणे, स्वेलिंग म्हणजे सुजणे. डिनाय, डिनाय म्हणजे नकार देणे, डिनाय म्हणजे नकार देणे. मिसगाईड, मिसगाईड म्हणजे दिशाभूल करणे, मिसगाईड म्हणजे दिशाभूल करणे. डॉमिनेट, डॉमिनेट म्हणजे वर्चस्व, डॉमिनेट म्हणजे वर्चस्व, म्हणजे एखाद्या गोष्टीवर सत्ता असणे किंवा अंमल चालवणे, त्यासाठी डॉमिनेट हा वर्ड यूज केला जातो. ॲक्युरेट, ॲक्युरेट म्हणजे अचूक, ॲक्युरेट म्हणजे अचूक किंवा तंतोतंत किंवा अगदी बरोबर, त्यासाठी ॲक्युरेट. शेमलेस म्हणजे निर्लज्ज, शेमलेस म्हणजे निर्लज्ज किंवा लाज नसलेला, निर्लज्ज. वेल विशर म्हणजे शुभचिंतक, वेल विशर म्हणजे शुभचिंतक किंवा हितचिंतक. स्पॉइल, स्पॉइल म्हणजे बिघडवणे, म्हणजे फाजील लाड करून बिघडवणे, त्यासाठी स्पॉइल हा शब्द यूज केला जातो, किंवा एखादी गोष्ट खराब करणे त्यासाठी सुद्धा यूज केला जातो स्पॉइल. काम डाऊन म्हणजे शांत होणे, काम डाऊन म्हणजे शांत होणे. कंट्रोल म्हणजे नियंत्रण, कंट्रोल म्हणजे नियंत्रण. प्लेजर म्हणजे आनंद किंवा सुख, आनंद किंवा सुख. हरी, हरी म्हणजे घाई, हरी म्हणजे घाई करणे. वन्स, वन्स म्हणजे एकदा, वन्स म्हणजे एकदा. इनफॅक्ट,
इनफॅक्ट म्हणजे खरं तर. इनफॅक्ट म्हणजे खरं तर. ग्रेट, ग्रेट म्हणजे महान. ग्रेट महान किंवा आदर किंवा आश्चर्य व्यक्त करण्यासाठी सुद्धा हा शब्द वापरला जातो. ग्रेट. इनसाइड, इनसाइड म्हणजे आतमध्ये किंवा आतील बाजू. इनसाइड. आउटसाइड, आउटसाइड म्हणजे बाहेर किंवा बाहेरील बाजू. आउटसाइड. ऑफन, याचा उच्चार ऑफन होतोय, ऑफ्टन होत नाही. तर ऑफन, ऑफन म्हणजे अनेकदा किंवा वारंवार. ऑफन अनेकदा किंवा वारंवार. अंटील, अंटील म्हणजे पर्यंत, एखादी घटना घडेपर्यंत. अंटील, त्यावेळी आपण हा शब्द यूज केला जातो. अंटील म्हणजे पर्यंत. स्ट्रेंजर, स्ट्रेंजर म्हणजे अनोळखी. स्ट्रेंजर म्हणजे अनोळखी व्यक्ती किंवा अपरिचित व्यक्ती म्हणजे स्ट्रेंजर. ब्लिंक, ब्लिंक म्हणजे डोळे मिचकावणे किंवा डोळ्यांची जलद उघडझाप करणे. ब्लिंक. आजचा आपला लास्ट वर्ड आहे अब्यूज. अब्यूज, अब्यूज म्हणजे शिवी देणे किंवा शिवीगाळ करणे. अब्यूज. तर फ्रेंड्स, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल आणि तुम्हाला नक्की हा व्हिडिओ युजफुल होईल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.